नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलपेक्षा भारी असा घरच्या घरी डाळ तडका. तर चला. तर इथे ही तुरीची डाळ घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे. तर आता ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्यातील जो काही कचरा असतो, घाण असते, ती सगळी निघून जाईल. तर इथे पाणी घालून मी स्वच्छ अशी चोळून डाळ घेणार आहे. तर इथे ही डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता त्यामध्ये मी एक टोमॅटो कट करून घालणार आहे. तर इथे हा टोमॅटो या पद्धतीने मी हातावरच असा कट करून घेणार आहे. टोमॅटोचे काप आपण जाडसरच ठेवायचे आहेत, कारण ते कुकरला मऊ होणार. तर या पद्धतीने टोमॅटोचे काप मी जाडसर ठेवलेले आहेत. तर इथे सगळा टोमॅटो चिरून झालेला आहे. तर त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे. तर आता हे सगळं मिश्रण आपण एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊया. तर इथे कुकरमध्ये मी हे सगळं मिश्रण घालणार आहे. इथे बघू शकता, कुकरमध्ये मी हे सगळं घातलेलं आहे. आता छोटा एक चमचा आहे, तर तो हळदीचा मी घातलेला आहे. आता इथे हळद घालून झालेली आहे, लगेचच मीठ घातलेलं आहे. आता मी झाकण लावून घेणार आहे. तर इथे झाकण लावून झालेलं आहे. आता गॅसवर ठेवूया. तर इथे शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर आपला थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. इथे मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे, इथे बघू शकता. तर आता आपण लगेच तडका करायला घेऊया. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, गॅस चालू केला आहे आणि आता त्यामध्ये घालणार आहे तेल. तर तेल आपलं थोडं गरम झालं की लगेचच त्यामध्ये घातलेलं आहे जिरं. आता जिरं छान फुललं की इथे लगेचच घालायच्या आहेत सुक्या मिरच्या. तर इथे बघू शकता, आता जिरं आणि सुक्या मिरच्या छान तडतडून द्यायच्या आहेत. थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे, इथे बघू शकता. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे ते, म्हणजे दोन्ही साईडनी खरपूस भाजले जातील. तर इथे ते आता खरपूस भाजून झालेत. आता त्यामध्ये मी अजून अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. आता आपण छान एकजीव झालेला आहे, गॅस बंद केला आहे. आता हा तडका लगेचच आपण डाळीवर घालायचा आहे, इथे बघू शकता. आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे. तर इथे कलर देखील खूप छान आलेला आहे. आणि आता एकजीव करून घेऊया. इथे बघू शकता, मस्त असा आपला डाळ तडका तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.